मातोश्री बाहेर जाऊयात। मातोश्री बाहेर आता तेजस ठाकरे उपस्थित आहेत। ते आता कार्यकर्त्यांना सुद्धा मार्गदर्शन करतील। कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते। कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ इथे सुरू आहे। काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावरती नाराजी व्यक्त करतात खरं तर कार्यकर्त्यांनी। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। ते नेमकं काय बोलतील आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। तुर्तास सध्या तेजस ठाकरे इथे उपस्थित आहेत। मातोश्री बाहेरची ही दृश्य आपण बघतोय। आज सकाळपासूनच कार्यकर्ते मातोश्री बाहेर येऊन घोषणाबाजी करतायत, आपला रोष व्यक्त करतायत। काल निवडणूक आयोगाने त्यांच्या मनाविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव हे दोन्हीही शिंदे गटाला दिल्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्ते आता नाराज झालेत आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी ते आता थेट मातोश्री बाहेर एकवटलेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे सुद्धा इथे होते। अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत विशाल आहे। विशाल, तेजस ठाकरे सध्या पोहोचलेत, कार्यकर्ते सुद्धा जमलेत, काय सविस्तर अपडेट? नक्कीच मातोश्रीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। आता तेजस ठाकरे या ठिकाणी पोहोचत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, या ठिकाणी भाषण ते करणार आहेत। आता मातोश्रीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते पाहायला मिळते। ठाकरे कुटुंबीय या सर्व कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी म्हणजे ते या ठिकाणी आता येईल। या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत ह्या अधिक संतप्त आहेत आणि या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे जे आहे ते थोड्याच वेळात या ठिकाणी भाषण करतील। मात्र सद्यस्थितीला मातोश्रीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। नक्कीच, खरं तर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे खरं तर खूप अनेक काळापासून हे शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतायत, यासोबत घेऊन काम करतायत। कार्यकर्त्यांच्या भावना खरं तर द्वेष व्यक्त करतायत। कार्यकर्त्यांच्या भावना नेमक्या कशा आहेत? कार्यकर्त्यांचा रोष नेमका कसा आहे? कार्यकर्त्यांच्या भावना कालपासून अत्यंत संतप्त अशा या भावना आपल्याला पाहायला मिळतात। मी सगळ्यात दुसरं जर आपण एक पाहायला गेलं तर काही कार्यकर्ते भाऊक सुद्धा झालेले आपल्याला कालपासून पाहायला मिळतात। कारण का शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे आता ठाकरे कुटुंबियांपासून दूर गेलेलं आहे किंवा ठाकरे गटापासून हे दूर गेलेलं आहे। त्यामुळे नक्कीच कालपासून काही कार्यकर्त्यांमध्ये संतप्त अशा भावना ज्या आहेत या आपल्याला पाहायला मिळतात। आता कलानगरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ही पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ही होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत हे कलानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येऊन या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। नेमकं ते या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, कारण का संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना ते शांततेचं आव्हान देतात। ही पुढची रणनीती काय असेल, कशा पद्धतीनं शिवसैनिकाची भूमिका असणार आहे हे समजून शकतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण का कालपासूनच मातोश्रीवरती कार्यकर्त्यांची रीग जी आहे ही मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती। खरं तर त्यांनी जोरदार टीका केली। मी स्वतःही खचून जाणार नाही आणि कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी खचून जाण्याचं आवाहन केलं होतं। आज नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतील, काय सविस्तर माहिती कळतीये का? नक्कीच, खरं तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी महत्वाचं एक स्टेटमेंट केले, ते म्हणजे की मी ज्या वेळेला शिवसेना पक्षाची स्थापना झाली होती त्यावेळेला आपल्यासोबत खासदार आमदार कोणीही निवडून आलं नव्हतं। आता आपण एक नवीन सुरुवात किंवा त्याच भूमिकेतली आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं। हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे आणि आता उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं या ठिकाणी येऊन या कार्यकर्त्यांशी संवाद करतात किंवा या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच, आपण दृश्यांमध्ये बघतोय कार्यकर्त्यांचा रोष, कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आता इथे येतील, आपल्या कार्यकर्त्यांना ते काय मार्गदर्शन करतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील तिथून आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत। तेजस ठाकरे इथे पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी, कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी प्रयत्न केला। त्याआधी सुद्धा आदित्य ठाकरे सुद्धा इथे येऊन त्यांनी सांगितलं की कलानगर इथे जमूयात, तिथे तुम्हाला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। काल सुद्धा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, खचून न जाण्याचं त्यांनी आवाहन केलं। विशाल,
कार्यकर्ते खूप जमले तिथे, जोरदार रोष व्यक्त करतायत. पोलिसांचा नेमका बंदोबस्त कसा आहे? प्रणाली अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे. प्रणाली, कार्यकर्त्यांचा रोष आपण बघतोय, पोलिसांचा बंदोबस्त नेमका कसा आहे? पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा चोख करण्यात आला. आता थोड्या वेळातच उद्धव ठाकरे हे त्यांचा मातोश्रीचा जो बंगला आहे तिथून बाहेर पडतील आणि त्यानंतर कलानगरचा जो चौक आहे त्या चौकात येऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आपण पाहतोय की मिलिंद नार्वेकर आपल्याला दिसत आहेत, तेजस ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे आलेले आहेत. ते थोड्या वेळातच या ठिकाणी संवाद साधायला सुरुवात करतील. मातोश्रीच्या बाहेरचा हा मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्यावर त्यांची ठेवण्यात आलेली आहे आणि या गाडीवर कदाचित उद्धव ठाकरे बोलणार आहेत. आपण पाहतोय संपूर्ण रस्ता कार्यकर्त्यांनी भरून गेलेला आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. आज उद्धव ठाकरेंनी खरं तर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती, परंतु त्यापूर्वी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी एकदा संवाद साधला, परंतु गर्दी काही कमी होत नव्हती आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला भेट द्यावी आणि त्यासाठी म्हणून आपण पाहतो आहोत की आता उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतलाय की त्यांचा कलानगरचा जो जंक्शन आहे म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरच ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि आता ते थोड्या वेळातच संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी आपण पाहतो आहोत की त्यांची जी गाडी आहे त्या गाडीचा डेक ओपन करण्यात आलेला आहे आणि कदाचित तिथेच उभे राहून ते संवाद साधू शकतात. गाडीत बसले आहेत, इथून ते मार्गदर्शन करण्यासाठी पुढे जातात की इथूनच ते मार्गदर्शन करतात हे बघावं लागणार आहे. मगाशी थोड्या वेळापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, परंतु तो फारच कमी कालावधीचा होता. कार्यकर्त्यांचं त्याचे समाधान झालं, त्यावेळेला मोजकेच कार्यकर्ते आलेले होते, परंतु आता मात्र मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना मार्गदर्शन त्यांनी करावं ही जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती ते पूर्ण करतात. आपण जसं सांगितलं तसं ते डेस्कवरून बाहेर आलेले आहेत. आपण पाहतो आहोत प्रणाली, मी येतो तुमच्याकडे, पण आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी, मोठी घडामोड जी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे आता मैदानात उतरलेले आहेत आणि आता त्यांनी कारच्या सनरूफ मधून येऊन आता संपूर्ण शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी संवाद साधलेला होता, पण आता कार्यकर्त्यांच्या सगळ्या मागणीच्या नंतर त्यांनी पुन्हा एकदा बाहेर येऊन मैदानात येऊन आता कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि कदाचित ते सगळ्यांशी बोलतील सुद्धा. माईक त्यांच्याकडे दिल्यानंतर ते सगळ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. पण काल आलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर शिवसैनिकांमध्ये खूप मोठा संताप आहे आणि या संतापाला वाचा फोडण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कदाचित होऊ शकतं. या सगळ्यांना शांत करण्याचं आणि पुढची ध्येय धोरणं नेमकी काय असणार आहेत याच्याबद्दलचा सुतोवाच आज उद्धव ठाकरे यांच्याकडून केलं जाऊ शकतं आणि उद्धव ठाकरे बोलतात, आपण थेट जातोय. कॅमेरा कसा खाली घेतली काही कॅमेरा कसं काय खाली घेतली ऐकायलाच येत नाही सांगतो. पोलीस वाटलं तुम्हाला माहिती हा चोर बाजाराचे मालक सुद्धा तुम्हाला माहिती. आता यापुढे या चोर बाजाराला, चोर बाजाराच्या मालकाला आणि चोरांना निवडणुकीत काढल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही. योगायोग असेल, काही असेल. आज महाशिवरात्र आहे, उद्या शिवजयंती आहे. जणू काही या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरले गेले, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे. पण ज्यांनी चोरले त्यांना माहिती नाही, त्यांनी वनवाशांच्या पोळ्यावरती दगड मारलेला आहे. आजपर्यंत त्यांनी
मधमाशांनी जमवलेल्या मधाचा स्वाद घेतलेला, पण मधमाशीचा डंक अजून त्यांना लागलेला नाही. तो डंक आता मला कल्पना आहे की तुम्ही सगळेजण शिकलेला आहात. त्याच्यावर आधार 75 वर्षाच्या लोकशाहीमध्ये झाला असेल. पण भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल आणि पंतप्रधानांना असं वाटत असेल की त्यांच्या हाताशी ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्या गुलाम बनलेल्या त्या अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपवता येतील, पण शिवसेना संपवता येणं शक्य नाही. आणि माझं आव्हान आहे, निवडणूक आयुक्तांनी गुलामी काल केलेली आहे, हे गुलामीच मी म्हणतोय. कदाचित ते निवृत्त झाल्यानंतर कुठले तरी राज्यपाल होऊ शकतील, सांगता येत नाही, कारण आत्ताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झालेले आहेत. हे असे सगळे गुलाम त्यांनी अवतीभवती ठेवलेले आहेत. मला त्या गुलामांना आव्हान देतोय मी, शिवसेना कोणाची हे तुम्ही तुमच्या मालकाच्या आदेशाने ठरवू शकणार नाही, तर महाराष्ट्रामधल्या या महाराष्ट्राच्या मालकांनी ठरवायची वेळ आली आहे. जनतेला ठरव आणि कोणाला विचारा शिवसेना कोणाची आहे. नाव चाललेलं आहे, यांना ठाकरे नाव पाहिजे, बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे, पण शिवसेनेचं कुटुंब नको आहे. आपल्यावरती जेव्हा आरोप केले जात होते की तुम्ही मोदींचं नाव सांगून मतं मिळवली, तेव्हा आमची युती होती. एक जमाना जरूर होता की जनता मोदींचे मुखवटे घालून सभेला येत होती. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रामध्ये यावं लागतंय. हे आपल्या शिवसेनेची ताकद आहे. आज मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मिळू शकत नाहीत, मोदींना सुद्धा बाळासाहेबांचा मुखवटा घालून यावं लागतंय. हा आपला मोठा विजय आहे. मोदी बाबा चालीस चोर. जनता मूर्ख नाहीये. खाली बसायला सांग ना. महाराष्ट्रामध्ये जागा नाही तिथे खाली बसतील. आणि म्हणून मी पुन्हा एक आव्हान देतो, सगळे चालवू नका, जरा थांबा, आता बंद करा. म्हणून मी पुन्हा एक आव्हान देतोय, कारण ज्या पद्धतीने शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. तुम्हाला निकाल समजेल. आपला धनुष्यबाण, पवित्र धनुष्यबाणात चोरांना दिला गेला. या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने हे राजकारण करतायत. कदाचित आपली मशाल निशाणी सुद्धा काढू शकतील. पण माझं आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने आणि या प्रसार माध्यमातून मी देतोय, ज्याने धनुष्यबाण चोरलं ते जर मर्द असतील तर त्यांना मी सांगतो, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत आम्ही मशाल घेऊन तुमच्या समोर उभा राहतो. पाहूया रावणाने सुद्धा शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. काय घडलं? उताना पडला. तसंच हे चोर आणि चोर बाजारचे मालक हे शिवधनुष्य पेलताना उताने पडल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आज मला वाटतोय. फक्त तुम्हाला एकच सांगायचंय, मी कुठे खचलेलं नाही, मी कुठे खचणार नाही. तुमच्या ताकदीच्या जोरावरती मी उभा आहे आणि ही ताकद जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत असे कितीतरी चोर आणि चोर बाजारचे मालक आले तरी त्यांना सगळ्यांना निवडणुकीमध्ये गाडून त्यांच्या छाताडावरती या शिवरायाचा भगवा फडकवून कदाचित उद्या मी फेसबुक लाईव्ह करेन आणि त्यावेळेला निवडणूक आयोगाने आपल्याला काय काय सांगितलं होतं आणि आपण काय काय त्याची पूर्तता केली, कशी केली, हे मी विस्ताराने सांगेन. आणि मग तुम्ही ठरवायचंय कोणाचं चुकलं. पण गेल्या 75 वर्षामध्ये असं कधी घडलं नव्हतं. अगदी काँग्रेस सुद्धा फुटली होती तेव्हा काँग्रेसचं चिन्ह गोठवलं होतं, दुसऱ्या गटाला ते दिलं नव्हतं. समाजवादी पार्टीच्या वेळेला सुद्धा समोरून दावा सोडला गेला म्हणून ते चिन्ह तिकडे टिकलं. आणि जयललिता आणि त्या
जानकी रामचंद्रन ह्याच्यामधला वाद मिटला म्हणून ते चिन्ह त्यांना मिळालं. पण अन्यथा असा वाद जेव्हा जेव्हा झालाय त्यावेळेला कोणत्याही एका गटाला मुख्य जे चिन्ह असतं, मूळ चिन्ह असतं आणि नाव असतं ते दिलेलं नाही. ते या पंतप्रधानांच्या गुलाम निवडणूक आयुक्तांनी केलेलं आहे. पण आता आपली परीक्षा आहे. लढाई तर आता सुरू झालेली आहे. घाबरलात? माझ्या हातात आज काही नाहीये. माझ्या हातामध्ये काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. एवढंच सांगतोय हे सगळे जे काही सगळी तरुण रक्त जे पेटवलेलं आहे संयम पाहिलेला आहे. शिवसैनिकाचा राग पाहू नका. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुढच्या सूचना मी देत जाईन. पण आज सुद्धा कालचा फोटो पाहिलात का? धनुष्यबाण होता त्याचा. आणि माझी प्रेस कॉन्फरन्स पाहिली. माझा चेहरा कसा होता आणि ज्याच्या आता धनुष्यबाण होता त्याचा चेहरा कसा होता? ज्याच्या आता धनुष्यबाण होता त्याच्या गळ्यामध्ये जणू काही मी चोर आहे म्हणजे चोर आहे अशी पाठी लावल्यासारखा त्याचा चेहरा होता. चोरी आपण त्याला पशु द्यायची नाहीये. आणि म्हणून आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा. पण ज्या पद्धतीने त्यांनी की आत्ता मी जसं तुम्हाला भेटायला कारण आजपर्यंत एवढी गर्दी माऊलीच नसती. इथे सुद्धा गर्दी आहे. या बाजूला तर माझं लक्षच नाही. इथे सुद्धा गर्दी आहे. मी तुम्हाला भेटायला रस्त्यावरती आलेलो आहे. आता तुमच्या सोबत पहिल्यापासून होतो पण खांद्याला खांदा लावून खांद्यावरती आपला शिवरायाचा पवित्र भगवा घेऊन राजकारणामध्ये या चोरांचा आणि चोर बाजाराच्या मालकांचा नायनाट केल्याशिवाय राहायचं नाही ही शपथ घेऊन जिवंत मनाचे आणि हिंदीचे भित्तीचे जिवंत आहेत. उतरला तरी शकत नाही. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत भविष्यातल्या राजकीय संघर्षाचे संकेत दिलेले आहेत. शिवसैनिकांकडून त्यांना आदेश हवे होते पण त्यांनी सांगितलं की आतापासून निवडणुकीला लागा. निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला विरोधकांना गाडायचं आहे अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत. आणि ज्या प्रकारे निवडणूक आयोगानं निर्णय दिला तो कसा अन्यायकारी आहे, इतर पक्षांच्या बद्दल तो कसा घेतला गेला आणि शिवसेनेबद्दल तो कसा घेतला गेला याच्याबद्दलचं भाष्य त्यांनी केलेलं आहे. 1969 मध्ये बाळासाहेबांचं सुद्धा असंच भाषण झालं होतं. त्यांनीही गाडीवर उभं राहून भाषण दिलेलं होतं. आणि आज 2023 मध्ये उद्धव ठाकरे यांनी गाडीच्या सनरूफ मधून शिवसैनिकांना संबोधित केलेलं आहे. दोन चित्र जिथं शिवसेनेची सुरुवात बाळासाहेबांनी केलेली होती अगदी तशाच प्रकारची सुरुवात आता उद्धव ठाकरेंना नव्यानं शिवसेनेची करावी लागेल, त्यांच्या पक्षाची करावी लागेल. कारण
निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर शिवसेना त्यांच्या हातून गेली आहे, शिवसेनेचं पक्ष चिन्ह त्यांच्या हातातून गेलेलं आहे आणि त्यांनी भावनिक साथ सुद्धा घातली की आता तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण शिवसेनेसाठी पुढचा राजकीय संघर्ष हा अतिशय मोठा असणार आहे याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही, कारण शिवसेनेला आता काल निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर एक नवा नेता मिळाला एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून, कारण ठाकरेंच्या पासून शिवसेना गेलेली आहे। शिवसेनेचं नेतृत्व आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे, जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सत्तेत आहेत। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सत्तेतून पायउतार झालेत, त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं, त्यांचा पक्ष गेला, त्यांचं पक्षाचं चिन्ह गेलेलं आहे। पण शिवसैनिकांची धग, त्यांचा संताप आणि त्यांचा आक्रमक बाणा हा उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे। या शिवसैनिकांच्या बळावर उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास पुढचा असणार आहे, पण तो प्रवास किती खडतर असू शकेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते, कारण ज्या काही घडामोडी गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये घडलेल्या आहेत, शिवसेनेतल्या अनेक लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला। आमदार खासदारच नाही तर अगदी शाखा प्रमुखांपासून ते अनेक नेत्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला, पण सामान्य शिवसैनिक मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत दिसतोय आणि उद्धव ठाकरेंचा पुढचा पक्ष नेमका कुठला असेल, त्याचं नाव काय असेल, त्याचं चिन्ह काय असेल, अशा अनेक गोष्टी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेल्या जात आहेत। कारण काल आलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतरचे हे जे राजकीय पडसाद सध्या महाराष्ट्रात उमटत आहेत, शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड एक धग आहे, आक्रोश आहे, राग आहे, संताप आहे आणि तो संताप आज रस्त्यावर सुद्धा व्यक्त झाला। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। प्रणाली, ज्या पद्धतीनं भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलेला होता, शिवसैनिकांचा आक्रोश सुद्धा आपल्याला सातत्यानं दिसत होता, आदेश द्या असं ते म्हणत होते, काय दिसतंय चित्र नेमकं सध्या? आणि आज पुन्हा एकदा तो जो माहोल आहे किंवा शिवसैनिकांना पुन्हा चेतवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय? अगदी खरं आहे, काल नंतर आज चित्र बरेच बदलले आणि विशेषतः आता उद्धव ठाकरे यांनी जे मार्गदर्शन केलं त्यानंतर तर चित्र आणखीनच बदललेलं आहे। विशेषतः मातोश्रीवर जे कार्यकर्ते आले होते त्यांना मार्गदर्शन तर उद्धव ठाकरेंनी केलं होतं, परंतु ते फार कमी कालावधीसाठी केलं होतं आणि सगळ्यांना त्या मार्गदर्शनाचा ऐकता आलेलं नव्हतं, म्हणून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे बाहेर आले। त्यांनी गाडीवर उभं राहून सगळ्या ज्या महिला पदाधिकारी आहेत, पुरुष पदाधिकारी जे सकाळपासून दुपारच्या सुमारास इथे आलेले होते त्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय तुमची प्रतिक्रिया? उद्धवजींनी इथे मार्गदर्शन केलं, ते मार्गदर्शन ऐकून पुन्हा एकदा तुमच्यामध्ये उत्साह संचारलाय का? आम्ही खरोखर शिवसैनिक आहोत, खरे शिवसैनिक आहोत आणि आम्ही फक्त बाळासाहेबांचा आदेश मान्य करतो आणि त्यांचं शेवटचं शब्द एवढंच होतं की मी माझा शिवसेनेचा पूर्ण कारभार हा उद्धवला देतोय आणि त्याला तुम्ही सांभाळा, आदित्यला सांभाळा, हे त्यांचे शेवटचे वर्ड होते आणि आम्ही हेच मान्य करणार। आम्हाला कोण शिंदे विंदे कोण माहित नाही। बरं, काल आता जो निर्णय झालाय पक्षाचं नाव आणि चिन्ह त्याच्यावर सुद्धा आता उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी मशाल घेऊन पुढे जायला तयार आहे, तुम्हा सगळ्यांची काय प्रतिक्रिया? आम्ही तयार आहो, मशाल घेऊनच आम्ही तयार आहो। आम्ही त्यांचा आदेश पाळणारच आणि मशाल सोबत चिन्ह आम्ही तेच पाळणार। या आज जे सगळं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे त्या मार्गदर्शनानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमची एवढेच की आमचा जो धनुष्यबाण आहे तो 21 तारखेला आमच्याकडेच येणार आणि या गद्दाराला आम्ही महिला आघाडी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण साहेबांनी आम्हाला जन्मतात बाळ कडू दिलेलं आहे बाळासाहेबांनी आणि धनुष्यबाण आमच्या बाळासाहेबांचंच आहे, उद्धव साहेबांचंच आहे। उद्धव साहेब आमचे जे काम करत होते ते हा एकनाथ शिंदे चोर काही काम करू शकत नाही, हा पैसे देऊन शिवसैनिकांना विकत घेतो। 5 रुपयाच्या पण कामाचा एकनाथ शिंदे नाही आहे, एकनाथ शिंदे 1 नंबरचा चोर आदमी आहे। तुम्ही सांगा, आज मार्गदर्शन केलंय, मार्गदर्शनानंतर तुमची काय प्रतिक्रिया? उद्धव स्वतः बाहेर आले होते। आमचं लक्ष आता 2024 आहे, मोदींना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही।
मोदीला आमच्या साहेबांच्या उद्धव साहेबांना शरण यावंच लागेल. हे 2024 जेव्हा उजाडेल निवडणुका होतील तेव्हा मोदीला दिसेल की मोदी कुठं आहेत आणि उद्धव साहेब कुठे आहेत. तर आपण पाहतो आहोत की जोरदार शक्ती प्रदर्शन एकीकडे मातोश्रीच्या बाहेर सुरू आहे. विशाल पाटील आपला प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आता समोर येत आहेत, काय नेमकं त्याबद्दल सांगताय? नक्कीच अजिंक्य, खरं तर या शिवसैनिकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आज आपल्याला मातोश्रीच्या बाहेर पाहायला मिळाल्या. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते मातोश्रीच्या बाहेर आले. उद्धव ठाकरे यांना संबोधित केलं आणि उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाचा संदेश जो आहे तो कार्यकर्त्यांना दिलेला, ते म्हणजे निवडणुकांच्या तयारीला लागा अशा पद्धतीचा संदेश दिलेला. आपल्या सोबत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जी आहेत. नितीनजी, खरं तर संदेश लाऊड अँड क्लिअर दिलेला आहे. बैठक सुद्धा झाली, त्या बैठकीत काय नेमके आदेश दिलेत? पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाभारतामध्ये कौरवांची केव्हा चालती होती, सरशी केव्हा होती, जोपर्यंत शकुनी हा कटकारस्थान रचून पांडवांना जुगारमध्ये हरवत होता तोपर्यंत कौरवांची सरशी होती. जेव्हा सामना जुगाराहून कुरुक्षेत्रामध्ये गेला तेव्हा पांडवांचा सर्वनाश झाला. कौरवांचा सर्वनाश झाला. जेव्हा निवडणुकीच्या मैदानात जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा ह्या लोकांचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आज मानसिकता काय आहे? पक्षाचं चिन्ह नाही आहे, पक्षाचं नाव नाही आहे सोबत. एक मिनिट तुम्ही बघा, लोक चिन्हासोबत नसतात, लोक पक्षाच्या नेतृत्वासोबत असतात. त्या पक्षाचं नेतृत्व तर आपण पाहतो तर आमदार नितीन देशमुख देखील याच संदर्भात भाष्य करताना दिसलेले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी मातोश्री बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. निवडणुकीसाठी तयार राहा असं त्यांनी म्हटलेलं आहे. मधमाशांच्या पोळ्याला आता दगड मारलेला आहे, त्यामुळे त्याचे परिणाम भोगावेच लागतील. चोरांना आम्ही धडा शिकवणारच असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. तो निर्धार त्यांनी शिवसैनिकांसमोर बोलून दाखवलेला आहे आणि आता शिवसैनिकांच्या देखील संतप्त प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच आपण ऐकलेल्या आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन कलानगर इथं मातोश्रीच्या बाहेर उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे. आपलं धनुष्यबाण जे तुम्ही मेहनतीने कमावलेलं ते चोरीला गेलेलं आहे. कोणी चोरले तुम्हाला माहिती आहे? या चोर बाजाराचे मालक सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता यापुढे या चोर बाजाराच्या मालकांना आणि चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. निवडणुकीत या चोरांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसमोर बोललेले आहेत.